काल मध्यरात्री बारामती तालुक्यातील मोरगाव येथे ज्वेलर्स दुकानावरती दरोडा पडून त्यामध्ये लाखो रुपयाची चांदी चोरीस गेली। तीच गाडी तीच माणसं या पुरंदर तालुक्यातील नीरा या ठिकाणी RS ज्वेलर्स या ठिकाणी देखील दरोड्याचा प्रयत्न केला, परंतु दुकानाचं शटर उघडल्यानंतर सायरन वाजल्यामुळे हे चोरटे पसार झालेत। सीसीटीव्ही मध्ये या गाडीचा नंबर देखील दिसत आहे। आपल्या बरोबर RS ज्वेलर्सचे मालक आहेत, आपण त्यांच्याकडून हे जाणून घेणार आहोत। RS ज्वेलर्स या दुकानाचा लाखो रुपयांचा माल फक्त शटर उघडल्यानंतर सायरन वाजल्यामुळे वाचला आहे। तर या दुकानावरती देखील मोठ्या प्रमाणात दरोडा पडण्याची शक्यता आहे। पुरंदर रिपोर्टिंगसाठी गेले नीरा पुरंदर। तुमचं किशोररामभाऊ पंडित। काय झालं नक्की रात्री मला दिनेश शेटचा फोन आला। मी रात्री झोपलोच होतो घरी। दिनेश शेटचा रात्री 3:45 फोन आला, सायरन वाजते म्हणले, लवकर या। मग मी आलो दुकानापाशी येऊन बघतो तर लॉक की झालं पूर्ण आणि शटर उघडायचा प्रयत्न केला त्यांनी। मग दिनेश शेटला बोलवून म्हणलं उघडायचा प्रयत्न झालाय म्हणजे तोडलंय सगळं म्हणलं। मग तोडलं म्हणल्यावर मग तेवढ्यात पोलिसांना फोन केला, पोलीस आला। मग आम्ही म्हणलं उघडू का मध्ये बघायला काय। मग उघडलं, बघितलं, काही गेलं नाही। मग तेव्हा बरं वाटलं। मग नंतर मग त्यांना विचारल्यावर मग ती शेवाळे आणि दिनेश शेट म्हणजे आम्ही बाहेर आल्यावर मग गाडी निघून गेली। म्हणजे असं समजतंय की मोरगाव मध्ये जो रात्री दरोडा पडला हो हो तीच गाडी आणि तेच गाडी तेच माणसं, लोणंदमध्ये पण तेच माणसं, लोणंदमध्ये तेच माणसं आणि तेच गाडी। होय ना? हा, लोणंदमध्ये पण